ही डायनासॉरची चप्पल घालून मी चालले फांदी तोडायला. आज आपल्या घरी नारळ पाडायचा कार्यक्रम आहे. एकच मिनिट. हे आपल्याला नारळ भेटले येल्लो कलरचे. आवाज ऐकवते ऋषी, पकड जरा. ए बाई गप बस. नारळ फुटलाय तो. आणि तुला दाखवतोय बघ स्पायडरमॅन काय नावात नारळ फुटलाय त्यात काय नाही. हे काय सर्किट फुटलेला नारळ दाखवून बसवले तुम्हाला. दुसरा आणि हा छोटा नारळ मी आता अवीला देते. हे घे छोटू नारळ. छोटू नारळ घेऊन जा. घेऊन जा बाबू. क्यूट आहे, घेऊन जा. फेकून दे. नाही, घेऊन जा. फेकून दे. छान आहे बाबू. हा त्याने मोठा घेतला, तुला छोटा. टाटा. तर ह्या नारळाच्या झावळ्यांवरून ना उंदीर जातात घरामध्ये आणि परत छोटे छोटे प्राणी. त्यामुळे हे आपण झावळ्या काढलेल्या आहेत. इथं हा मंडप तुटलाय. मंडप म्हणजे आपला कुठली वेल लावलेली इथं भाई? माळवच्या पानाची. आणि काहीतरी सुरणाची वेल होती ती. तर अशा प्रकारे ती तुटून गेलेली आहे. फायनली आता ह्या दोन ज्या फांद्या आहेत त्या तुटतच नाही आहेत. ही डायनासॉरची चप्पल घालून मी चालले फांदी तोडायला. फांद्या टाक. पडलेला फांद्या टाक तिकडे. तिकडे टाक पडलेला फांद्या. ते सोड, पडलेला फांद्या टाक इकडे पाहिजे. हे पण टाक तिकडे पडले ते. लटकून पडले ना, पडशील खाली. ओके, मी बघ कुठं आलो. तर मगाशी जो मंडप तुटला होता ना, तो आता इथं क्लीन करतायत काका. ये देखो. सो आपला नारळ तोडायचा कार्यक्रम आणि फांद्या तोडायचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. तर आज आहे माझा वीकेंड आणि मी माझा वीकेंड कसा स्पेंड करते हे मी तुम्हाला दाखवते. मी काय करते, मी जस्ट चिल होल डे चिल मारते. तर सगळ्यात पहिले मी माझी झाडं बघते की त्यांची ग्रोथ कितपर्यंत आली आहे. तर हे आहे मिरचीचं झाड. मला अजून मिरच्या नाही लागल्यात. तर ही झाडांची ग्रोथ मी बघते पहिले, किती केवढी झाले आहेत. पण ऑल क्रेडिट गोज टू माय काका. एव्हरी डे हे झाडांची हेच मशागत करतात. हे काय आहे? तरी बघा आपल्याकडे खेकडे आलेत. झालं नांगा तुम्ही तो पडत होतो इथं पकडू. सोड नांगा त्याचा फक्त. जोरात धरून चिमटीत राहणार आहे का? सोडू का? इथं पकड ना. असं सोड. असं बघ, असं पाहायला नको. तू मला पण हेल्प कर. उलटा कसा पकडतो तो? आला घ्यायला तो सापला. पकड आता. असं चिमटीत धर. नाही थांबला तिथं. ए शिंबा, दिस इज फॉर यू शिंबा. यू कॅट दिस. खेकडा विथ सिम्बा. हे बघा आता कसं पान तो पकडेल त्याच्या नांग्यामध्ये.
होल्ड इट बेटा, होल्ड इट, होल्ड इट. हां, शिकवायला नाही लागत, पेन्सिल पण पकडू शकतो तो. तर असा होता आपला विकेंड आणि इव्हिनिंगला आपण निघालो आहोत बाहेरची जी कामं पेंडिंग होती ती करायला. तर मी कुठेही गेली तर प्रत्येक क्षण हा मी एन्जॉय करत असते आणि मुमेंट एन्जॉय करणं हे मी सोडत नसते. सो तुम्हाला हा माझा विकेंडचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अँड लाईक शेअर सबस्क्राईब करा.